नीलवन्नानि तरन्ति आनन्दकाशगोलके वज्रसङ्गा। पण आम्हाला काय दिलं देवाने? साधं पाणी मिळू दिलं नाही, शाळा मिळू दिली नाही, शाळेत जाण्यासाठी बंदी, आम्हाला कपडे घालून नवे कपडे घालण्यासाठी बंदी. मित्रांनो, सारं बाबासाहेबांना मोडून काढलं आणि नवीन अशी भारताची घटना लिहून आम्हाला उच्च उच्च शिखरावर नेलेलं आहे, उंच शिखरावर नेलेलं आहे. आणि म्हणून अशा धम्म परिषदेला आपण यथाशक्ती दान देऊन, जसं जसं जमल तसं दान करून हे मोठे धम्म परिषद केली पाहिजेत. आणि जे संयोजक या ठिकाणी आहेत त्यांनी देखील सर्वांना धरून, सर्वांच्या सहकार्याने करून ही धम्म परिषद हे स्थळ मोठं कसं होईल याच्यावर लक्ष दिलं पाहिजेत. मित्रांनो, या ठिकाणी भोजनाची वेळ झालेली आहे. पुन्हा आपण बसूया. भोजन झाल्याच्या नंतर, सर्वांचं भोजन झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी बसणार आहोत. दिवसभर कार्यक्रम चालणार आहे, संध्याकाळी देखील कार्यक्रम आहे. मी तरुण एक होतो तेव्हा बाबासाहेब मला भेटले. औरंगाबादचं मिलिंद विद्यापीठाचं काम करीत असताना बाबासाहेबाच्या अंगावर छत्री धरली म्हणले वामन दादानं. आणि चौरे साहेब, तुम्ही गायक म्हणून, तुम्ही स्वतःला समाज प्रबोधन म्हणून तुम्ही समाजासाठी काम करा. तेव्हापासून मी गायक म्हणून आज वामनदादामुळे सगळं मला समाज ओळखते. आज जे काही पहिचान आहे, बाबासाहेब जन्माला आले म्हणून आज आम्ही थाटा माटा जगत आहोत, बंगल्यात राहतो, पंचपक्वान्न खातो, गाडीनं फिरतो. हे फक्त बाबासाहेबामुळं, माता रमाईच्या त्यागामुळं. आणि बाबासाहेबांना आमच्यासाठी, आमच्या समाजाच्या रक्षणासाठी समता सैनिक दल निर्माण केलेलं आहे. आणि आम्हाला एक चांगला सन्मार्ग मिळावा, त्यामुळे आम्हाला भारतीय बौद्ध महासभा ही मात्र संस्था आमच्यासाठी बाबासाहेबांनी निर्माण केली. औरंगाबादला मिलिंद कॉलेज आमची मुलं शिकावे म्हणून, मोठ्या पदावर जावेत, मोठे अधिकारी व्हावेत म्हणून औरंगाबादला मिलिंद कॉलेज बाबासाहेबांनी निर्माण केलं. आणि मुंबईला सिद्धार्थ कॉलेज बाबासाहेबांनी आमच्यासाठी निर्माण केलेलं आहे. त्या कॉलेजमध्ये जे जे कोणी शिकलेत बाबासाहेबाच्या काळामध्ये, ते या समाजाला म्हणजे कसं आपल्याला चांगलं करता येईल या समाजाचं, असं त्यांनी काम केलं. सर, आता काही मिलिंद कॉलेजमध्ये शिकलेले विद्यार्थी मला भेटतात की चौरे साहेब, आम्ही बाबासाहेबाच्या मिलिंद कॉलेजचे विद्यार्थी आहोत. मन भरून येते. परंतु आता जे काही लोक आहेत ते लोक फक्त सबतं पुण्यं संपदा सभ्ये देवानुमोदन्तु सब संपत्ति सिद्धियाय दान ददन्तु सदा शील रखन्तु सर्वदा भावना विरता गच्छन्तु देवता गता सभ्ये बुद्धा बलपथा पंचकानाचे बल अरहंताना च तेजेन रक्षा वंदामि सर्वसो आकाशटा च भूमठा देवानागमयन्ति पुण्यन्तं अनुमोदित्वा चिर रखन्तु बुद्ध शासनं चिर रखन्तु धम्म देशना चिर रखन्तु तत्त्वमसि सभीतिय विभजन्तु सब रोगो विनाशतु माते भवन्तरायो सुखी दीर्घायिको भव अभिवादनशील निज वड्डापचाविनो चत्तारो धम्म वदन्ति आयुवनं सुखं बल भवतु सब मंगल रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन धम्मानुभावेन संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते साधु. विद्दूर सर या. या ठिकाणी महान कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमारूपी आदर्शांची या ठिकाणी पूजा होत आहे. सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमो तस्सै